सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार जेव्हा सामील झाले तेव्हा त्यांच्यासाठी नागपुरात हा विजयगड बंगला तयार करण्यात आलेला होता। 2024मध्ये या बंगल्याला अवघ्या 22 दिवसात तयार केलेलं होतं। त्यानंतर हिवाळी अधिवेशनात किंवा वर्षभरात अनेक वेळा जेव्हा अजितदादा नागपुरात यायचे तेव्हा त्यांचा मुक्काम इथेच असायचा। शेवटचा मुक्काम जो होता त्यांचा यावेळी डिसेंबर महिन्यातलं हिवाळी अधिवेशन संपलं त्या शेवटचा दिवस इथून ते गेलेले होते। या बंगल्याचं पूर्ण जो सांभाळ आहे किंवा यांची केअरटेकर आहेत ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत राजेंद्र बाराई यांच्या हातात आहेत। सर आपल्यासोबत आहेत आता। सर काय सांगाल, हा बंगला तर सुरुवातीला तुम्ही तयार केला होता अजितदादा जेव्हा उपमुख्यमंत्री झाले पहिल्यांदा, त्यावेळी याची काय स्थिती होती आणि दादांकडनं काही डिमांड्स करण्यात आल्या होत्या की बंगला कसा राहावा म्हणून? माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा बंगला असल्यानंतर निश्चितच सुरुवातीला हे निवासस्थान होतं जॉईंट सी पी साहेबांचं आणि तो नंतर माननीय उपमुख्यमंत्री साहेब वापरणार होते। तर या बंगल्यामध्ये संपूर्ण मोठ्या प्रमाणात आपण त्याच्यामध्ये चेंजेस होणारच होते, परंतु त्यांना जे या ठिकाणी काही गोष्टी ज्या जाणवल्या की कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी मला व्यवस्थित पाहिजे आहे, सिटिंग अरेंजमेंट्स व्यवस्थित, लोक जे येतील त्यांचं मुख्य म्हणजे लोकांवर खूप भर राहायचा। जी लोक त्यांना भेटायला यायची अभ्यगतांसाठी व्यवस्था झाली की नाही म्हणून त्यांनी समोरचा पोर्शन एक्सटेंड करून त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था बसण्याची व्यवस्था त्यांनी करायला लावली आणि ती आम्ही वेळेत पूर्ण केली। वॉकिंग ट्रॅक, गार्डनवर, झाडांवर अतिशय प्रेम होतं दादांचं, निसर्गावर। तर वॉकिंग ट्रॅक आणि फिरण्याची हे होती दादांना। सकाळीच 5 वाजता 5:30 वाजता उठायचे आणि मी जितक्याही वेळ दादांसोबत राहिलो मला आठवत नाही की 7च्या नंतर दादा इथून निघाले असेल। 7च्या आधीच दादांची सर्व 6:30 ते 7च्या दरम्यान लोकांशी भेटण्याची सुरुवात होऊन जायची आणि दादांचं काम अतिशय प्रॉम्प्ट, वक्तगीरपणा खूप चांगला होता आणि त्यांच्या या वक्तगीरपणामुळे आम्हाला पण ती शिकवण मिळाली आणि आम्ही पण त्यांचे जे गुण आहेत ते थोड्याफार प्रमाणात आम्ही घेण्याचा प्रयत्न केला। इथून दादा आता शेवटचं जे हिवाळी अधिवेशन आटोपलं होतं नुकतंच, त्याच्यातून शेवटच्या दिवशी गेले, त्या दिवशीच्या काय आठवण आहे, कोणती तारीख होती आणि त्यावेळी दादा काय काय बोलून गेले, कोणाशी काय संवाद साधला? मला निश्चित आठवते दादा निघायच्या वेळेला सर्वांशी त्यांनी फोटो सेशन घेतलं, बोलावून त्यांनी सगळ्यांशी संवाद साधला, फोटो घेतले आणि ज्या वेळेला मी त्यांच्यासमोर गेलो सोबत त्यांच्या फोटो घेतला त्यावेळेला फोटो घेत असतानाच त्या माझ्याशी बोलले की हे, आणि त्यांच्या शैलीमध्ये बोलले, हे बघ म्हणे सगळं व्यवस्थित झालेलं आहे इथे आणि सगळ्या गोष्टी जशा आहे तशाच मला लागतील आणि मी परत येईल म्हणे। मी स्वतः फोटोग्राफ्स घेतलेले आहे आणि मी परत येईल। आणि दादा असं बोलून गेले आणि आज खरोखर मन खूप हे होते आहे की आज आपल्यामध्ये दादा नाही आहे। आम्ही सगळं त्यांचं व्यवस्थित ठेवलेलं आहे पण हे बघण्यासाठी दादा नाही आहेत, याचं मला आज दुःख आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।